नमस्कार. मराठी रिव्ह्यूजमध्ये तुमचं खूप खूप स्वागत. आजच रिलीज झालेल्या जुरासिक वर्ल्ड रिबर्थ अ, तुम्ही यातले जर पहिले पार्ट पाहिले असेल तर नक्कीच तुम्ही ह्या हे जे वर्ल्ड आहे जुरासिक वर्ल्ड त्याचे चाहते असाल. तर तुम्ही याचे सगळे पार्ट कदाचित पाहिले असेल आणि तुम्हाला आयडियाही असेल की या सिनेमांमध्ये काय दाखवलं जातं आणि हे सिनेमे आपण का पाहतो. तर नक्कीच तुम्ही हा सिनेमा पाहण्यासाठी इंटरेस्टेड असाल की आता ह्यापुढे नक्की काय दाखवणार. ओके. तर अगदी थोडक्यात स्टोरी आहे की स्कारलेट जॉन्सन आणि नवीन ह्याच्यात पूर्ण टीम दिसते आपल्याला, जी तिकडे जाते ज्या आयलंडवर सगळे जिवंत डायनासॉर्स आहेत आणि त्यांचं रक्त त्यांना घ्यायचं आहे. DNA हवा आहे 3 डायनासॉरचा स्पेसिफिकली. त्याच्यासाठी ते तिकडे जातात आणि तिथे जातात तेव्हा त्यांच्याबरोबर एक फॅमिलीसुद्धा, म्हणजे एक वडील आणि त्यांच्या 2 मुली, मोठी एक लहान मुलगी आणि मोठ्या मुलीचं बॉयफ्रेंड, असे ते सुद्धा यांच्याबरोबर त्या आयलंडवर अडकले जातात. आणि त्या आयलंडवर गेल्यावर त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे डायनोसॉर दिसतात. आकाशात उडणारे, जमिनीवर चालणारे, तसेच पाण्यातून पोहणारे. तर ह्या सगळ्यांपासून ते वाचतात का? त्यांना तो DNA मिळतो का? हे सगळं पाहण्यासाठी तुम्हाला हा सिनेमा पाहावा लागेल. आता येऊया पॉझिटिव्ह गोष्टीकडे. पॉझिटिव्ह गोष्टी, ह्या सिनेमाचा एंड आहे आणि जेव्हा जेव्हा तुम्हाला डायनॉसॉर्स प्रत्येक वेळेला ज्या ज्या स्वरूपात दिसतात, तो ह्या सिनेमाचा पॉझिटिव्ह पॉईंट आहे असं मी म्हणेन. जे थ्रिलिंग सीन आहेत हा या सिनेमाची जमेची बाजू आहे. सो तेव्हा तेव्हा तुम्ही प्रत्येक वेळेला ते एन्जॉय करता, कारण ते बघण्यासाठीच हा सिनेमा आपण बघायला जातो, राईट. परंतु याच्यात निगेटिव्ह गोष्ट अशी म्हणेन की हा सिनेमा खूप वेळ घेतो. सुरुवात जी होते तर तो जम बसायला खूप वेळ घेतो. तुम्हाला डायनासॉर दिसायला कमीत कमी 36-40 मिनटं लागतात सिनेमाची. त्यानंतर तुम्हाला पहिल्यांदा डायनासॉर दिसतो. मग तोही थोडक्यात थोडक्यात दिसतो, तुकड्या तुकड्यांमध्ये. आणि जो डायनासॉर त्यांना नवीन दाखवायचा होता, तो तर अगदी शेवटी 10 मिनटासाठीच आहे फक्त. सो ह्या काही निगेटिव्ह गोष्टी आहेत की ज्या खटकल्या. जे थ्रिल हवं होतं ते थ्रिलचं प्रमाण थोडं कमी होतं. पण तसा हा सिनेमा आपण नक्कीच एन्जॉय करू शकतो. जर तुम्ही त्याचे फॅन आहात जुरासिक वर्ल्डचे, तर तुम्ही हा सिनेमा एन्जॉय करू शकाल. फक्त तुम्हाला थोडंसं पेशन्स ठेवून बसावं लागेल स्टार्ट होईपर्यंत, प्रॉपर बेस येईपर्यंत. सो जर ते तुम्ही हँडल करू शकाल तर नक्कीच तुम्ही हा सिनेमा एन्जॉय करू शकता. ह्या सिनेमाला मी ॲव्हरेज रेटिंग देईन, कारण ह्याच्यात 2-3 अशा निगेटिव्ह गोष्टी ज्याच्यामुळे आपल्याला थोडंसं बोर करू शकतो. सो ह्या सिनेमाला मी 5 पैकी 2.5 स्टार देईन. तुम्ही जर हा सिनेमा पाहिला असेल तर तुमचा काय रिव्ह्यू आहे नक्कीच कळवा. थँक्यू सो मच.